दीनानाथ पाटील आपण लगेच स्टेजशी संपर्क साधा. दीनानाथ पाटील विनंती असेल राजेंद्र भोईर यांना की आपण लगेच चेंडूची पडताळणी केल्यानंतर मैदानाच्या दिशेने रवाना व्हा. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना पाहायला मिळेल मालेगाव टीमची सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला. दोस्ती ग्रुप पिंपलोली आयोजित दोस्ती चषक 2024 पर्व पहिल्या पर्वातील आजचा दुसऱ्या दिवसातील सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला. जगावदेवी कोल्हारे विपक्ष कालभैरव मालेगाव या दोन संघादरम्यान पाहायला मिळालेला हा सामना. मॅच साठी जशी मॅचला सुरुवात होईल तशी आपण ऐकणार आहोत संदीप सरांचा आवाज. चला मॅचला आपण सुरुवात करतो. या ठिकाणी आपण पाहतोय कालभैरव मालेगाव संघ विपक्ष. ओके तर पंच पोहोचतील 2 मिनिटात. पंच मैदानात दाखल होती. तुम्ही तुमचं फिल्डिंग लावून घ्या. थोडं भारत बाजूला बघा. कोलार संघात जर क्वालिफाय होतो आहे तर माननीय नरेंद्रदा घोमारे यांच्याकडून एक आदात बैल दिला जाणार आहे. तर कारण क्रिकेट कमी आता शर्तीत असतं. तर 3 षटकांचा सामना असेल. एक आदात बैल शंकू आमच्या सोबत सांगितलं त्यांनी. लाजवाब आम्ही बोकड बघितला होता. आता आदात बैल. पहिला चेंडू बॅटला स्पर्श करत असताना पहिला मोठा ड्रम पहिला मोठा झटका आपण या ठिकाणी पाहतो. राजेश भोईर माघारी येणार. स्मिथचा पहिला चेंडू आपण पाहतोय. बाउन्सर चेंडू होता. चेंडू बॅटला ब्रश झाला. फलंदाज बाद. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती कर्जत टेनिस क्रिकेट बाहुबली माघारी परतलाय. अफलातून चेंडू आणि त्यावरती आपण पाहतोय
कुमारचा सुंदर झेल आणि त्याच पद्धतीने चेंडू पुन्हा एकदा पाहतो इथे टायमिंग सुरक्षित वन बाउ चेंडू सीमारेषा पार अमोल भैर रायझिंग स्टार कर्जत टेनिस क्रिकेट याच्या बॅटमधून येतो आहे चौकार. त्याच पद्धतीने चेंडू होता पहिला चेंडू पाहिला गेला राजेच्या बॅटला ब्रश होऊन गेला आणि त्याच पद्धतीने दुसरा चेंडू आपण पाहतोय त्या चेंडूवरती आपण पाहतो चौकाराला. तिसरा चेंडू इथे बॅक टू बॉलर चेंडू चांगला चेंडू फ्लातून गोलंदाजी सुमितची आपण या ठिकाणी पाहतोय. दोन अष्टपैलू खेळाडू एकमेकाच्या समोर एक डावखुऱ्या हाताचा एक उजव्या हाताचा दोघंही युवा स्टार आपसमध्ये भिडतात. 5 चेंडू आणि 8 धावा. इथे पुन्हा एकदा इनसाइड एज बाहेर जरा चेंडूला छेडच्या ठिकाणीचा प्रयत्न केला होता लगातार 3 एज तो गोलंदाजी मार्क वरती कुमार आपण पाहतोय. पुन्हा एकदा इनसाइड एज करण कोणत्या प्रकारची चुकी करत नाही गल्लीमध्ये सापडला गेला. गल्ली से दिल चुराना और गल्ली से रन चुराना बड़ी मुश्किल है मेरे भाई. महेश बॅक टू पवलेन पुण्यातून आपण पाहिलं राजेश भोईने कॉल केला होता महेश 1-1-1 पण प्रत्येक वेळा बाहेर जाण्या चेंडूला छेडछाणी केले. नेहमीच आम्ही म्हणतो राह चलती लड़की को छेड़ना और बाहर जाती गेंद को घुमाने जाना. चपराक तो बैठनी है. चपराक बसले या ठिकाणी महेशला बॅक टू पवलेन होणार. इथे आपण पाहिला गेला इथे चांगला चेंडू आपण पाहतो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावचा प्रयत्न थोडस पंपलिंग पाहायला गेलं तर तारंबर या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. 2 धावेने आपण पाहतो आमचे स्कोरर मित्र समालोचकांनी स्कोरिंग दोन्ही जमले. मिलन मिनमी आमच्या सोबत आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडू झालेत. 5वा चेंडू असेल. इथे आपण पाहतो बराच काल चेंडू मनोज गिरकी घेत असताना इथे चेंडूवरती लक्ष ठेवून होता. जर आपण विचार केला मागच्या सामन्यामध्ये 11 धावा जेव्हा संघाच्या झाल्या होत्या तेव्हा अमोल बाद झाला होता आणि आताही पाहिलं गेलं संघाच्या 11 धावा आहेत आणि तिथे अमोल बहादूर माघारी परतलाय. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील भोईर आपण पाहतोय. जरूर आपण पाहतोय आमचे स्कोरर सांगतात आम्हाला साखरपुड्याचं जेवण जास्त झालं का कारण इथे बाहेर झालेला चेंडू होता. छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पिंपरोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपकजी कालन साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि साहेब आज खूप दूरवर दौरा केला. आज आंथट पासून तर नांदगाव पासून दौरा करत करत इथपर्यंत पोहोचलेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या 11. मागच्या सामन्यामध्ये 2 विकेट घेऊन 3 धावा खर्च केल्या होत्या कुमारने. इथेही त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केलेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी कुमारची. शेवटचा चेंडू असेल.
ते नवीन गोलंदाज गणेश कराले आपण पाहतोय. शेवटचा षटक. इथे हलक्यात पंच करण्याचा प्रयत्न आकाश पाहतो आपण. एक धाव घेतली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चितेके चपलाईने दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केले. 2 धावा आपण या दरम्यान पाहतो. 2 धावेने स्कोरकडे अग्रेसर होतोय. धावसंख्या 13 या आकड्यावरती. कुमारचं आपण कौतुक करूया. लगातार 2 सामन्यामध्ये 2 विकेट आणि पुन्हा एकदा 3 धावा म्हणजे 2 षटक कुमारने आतापर्यंत फेकले गेले. 6 धावा खर्च करून 4 विकेट प्राप्त केलेत. आपल्यातून 3च्या सरासरीने धावा आपण पाहतो त्यांनी खर्च केल्यात. इथे पाहतोय गणेश तयार. मागच्या सामन्यात गणेशने चांगली कामगिरी केली होती. इथे चांगला चेंडू. इथे सुरेख फटका आकाशच्या बॅट मधून आपण पाहतोय या ठिकाणी. पप्पू AK-47 काय शतरक्षण केलं AK-47 ने. आपलातून शतरक्षण आपण पाहतोय. लाजवाब शतरक्षण अक्षय ना AK-47. हा अक्षय AK-47. तर स्कोर कार्ड आपण पाहतोय या ठिकाणी 14 या आकड्यावरती. इथे मनोज पुन्हा एकदा रिटर्न आत केला असता जरूर झेल या ठिकाणी बसली असती. चांगली धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतो. धावसंख्या चेंडू 2 चेंडू. दोन चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय शिल्लक आहेत. गणेश कराले आपण या ठिकाणी पाहतोय. कुमार स्ट्राईकला. इथे कुमारच्या बॅट मधून चेंडू निघतोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि या दरम्यान आपण पाहतो कुमारच्या बॅट मधून हा पण आम्हाला दिसत नाही तिकडचं ना. तुम्ही जेव्हा हात हलवाल ना चौकारासाठी तर आम्हाला माहिती पडेल. हॅलो तो परफेक्ट आहे. आपण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. 19 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आपण पाहतो. गणेश समोर कुमार.
इथे एक धाव आपण पाहतोय पूर्ण होते. सुमीचा फॉर्मलिंग या ठिकाणी पाहायला गेला. दुसरी धाव या ठिकाणी पाहतो आपण. 2 धावांनी धावसंख्या 21 आकड्यावरती 22 धावांचं लक्ष आहे ते गावदेवी कोलारी संघासाठी. यानंतरचा सामना आपण पाहतो. सिद्धिविनायक नेरळपाडा विपक्ष गणेगाव चिंचोली. या पण टॉससाठी लगेच दोन्ही संघाचे कर्णधार आपण वेळ घेऊ नका. टॉससाठी या ठिकाणी यायचंय. उद्या एका संघासाठी इंटरव्ह्यू का बाकी आहे. कोणत्या संघाला प्रवेश पाहिजे असेल तर जरूर घ्या, कारण एका संघाने आज आयत्या वेळी दांडी मारली. आज 3 संघाने दांडी मारली होती. उद्या एका संघाने दांडी मारलेली आहे, गैरहजेरी दाखवणार आहेत, त्यांनी एंट्री कॅन्सल केलेली आहे. जर कोणाला प्रवेश पाहिजे असेल तर उद्या आपण जरूर प्रवेश या ठिकाणी नोंदवायचा आहे. आणि सिद्धिविनायक नेरळपाडा संघ कॅप्टन यायचं आपण टॉससाठी. मी माननीय दीपकजी कारण साहेबांना विनंती करतो आपल्या शुभासन आणखीचा कौल या ठिकाणी केला जाईल. सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा कर्णधार निलेश शिनारे या ठिकाणी उपस्थित झाला. गणेगाव चिंचोली संघाचा कर्णधार अर्जुन बैलाचे मालक हरीश दादा गायकवाड याचकडून गावदेवी कोलारी संघासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपये पैसे पोहोचले शंकूबाईकडे. या गणेगाव चिंचोली संघाला धावत या जरा दीपकजी कारण सर यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. लाजवाब स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी सायकल उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांसाठी थंडी जाते आता येणारी गरमी कूलर आहे. त्यानंतर आपण पाहतो 3 घड्याला पण येतो वॉच पण आहेत. हा वॉल वॉच आहेत. विकेट हॅट्रिकला ट्रॉफी षटकार हॅट्रिकला ट्रॉफी त्यांना वॉच आहेत. हा भरपूर का आहे मित्रांनो. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉटलसाठी थंडी गायब गरमी येते. पहिला चेंडू हलक्या हाताने ग्लास केला चेंडूला. राजेश भोईर त्या ठिकाणी तैनात आहे. समीर आणि सुमित यस फॅक्टरची जोडी मैदानावरती पाहतोय. पहिला चेंडू 2 धावा 22 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. दोस्ती आयोजित दोस्ती चषक 2024 हा थरार आपण पाहतोय. अमोल भोईर पुढचा चेंडू घेऊन येतो. समोर सुमित. धावसंख्या आपण पाहतो उभारता आली नाही आज मालेगाव संघाला. इथे ग्लास केला चेंडूला सुरेख फटका
हवाई सफर टायमिंग प्रॉपर चेंडू होणार सीमा रेखा पार 7 धावेसाठी षटकार आरामात झेल घेतात ना हा दीपक सर आयवा झेल बघा किती आरामात घेतात पण आमच्या बोळी साहेबांनी विचार करायला पाहिजे दिलीपजी बोळी साहेब तर गणेगावने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय फलंदाजी असे निरल पाडा या संघाची विधान चेंडूचा पाटला या ठिकाणी आपण पाहतोय 2-2 क्षेत्ररक्षक होते चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय दिलीपजी भोईर बघा आपले जे स्वयंसेवक आहे त्यांनाही पारितोषिक लागलं पाहिजे आयवा झेल चांगल्या प्रकारे घेतात आणि दिलीपजी भोईर साहेबांनी विचार केला तर पारितोषिक जरूर लागला जाईल तर बघा आपले जे स्वयंसेवक आहेत यांना आयवा झेल साठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे दोस्ती ग्रुप पिंपोली आयोजित दोस्ती चषकाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना आयवा झेल साठी 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि याचा फायदा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय 6 धावांची गरज आहे सहा धावांची गरज सांगितले मैदान नेहमीच लाभदायक ठरते गावदेवी कोलारी संघासाठी तो संघ आपण या ठिकाणी पाहतो खेळत असताना चेंडू आपण पाहतोय 1 धाव या ठिकाणी घेतली जाते बॅक टू बॉलर चेंडू डॉट चेंडू आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 या आकड्यावरती अजूनही 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे 12 चेंडू आणि 5 धावा गोलंदाजी आपण पाहतोय लो स्कोर मॅच आणि पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या वरपूर चेंडू टॅप केला चेंडूला हा इथे आपण पाहतो चौकाराला आणि गावदेवी कोलारी संघ आपण पाहतो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ या दुसऱ्या दिवसातील ठरला गेलाय अफलातून कामगिरी आणि जरूर आपण या मॅचचा